my dear friends, you are most welcome in my channel MG Science Simplified. सर्वांना मनापासून नमस्कार. MG Science Simplified या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. हो, मला माहिती आहे की मागच्या काही दिवसांपासून म्हणजे 2 मंगळवार आणि 2 शुक्रवार गेले नाही का, आपलं लेक्चर अपलोड होऊ शकलं नाही किंवा लेक्चर आपलं झालं नाही. त्याच्या पाठीमागचे रिझन आहे अर्थात हॉस्पिटल्सचे काही प्रॉब्लेम्स होते. So many problems regarding to hospital and many family problems too, and for that purpose एकूणच कुटुंबावरती दवाखान्यात आलेलं हे संकट, त्याच्यामुळे मी आपल्या समोर येऊ शकलो नाही. सो मला त्याची खंत आहे, पण इथून पुढे आपण हे व्हिडिओ किंवा आपले लेक्चर्स कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करतोय. सो आय थिंक in the last lecture we have started a new lesson, that is diversity in living things and their classification. सजीवांमध्ये असणारी विविधता आणि त्यांचं वर्गीकरण हा आपला टॉपिक चालू आहे. त्याच्यामध्ये आपण सुरुवात प्लांट्स वगैरे केलेली आहे नाही का बेटा? ठीक आहे. माय विजन या राज्यव्यापी मोफत मार्गदर्शनाच्या उपक्रमामध्ये सहभागी असणाऱ्या सर्व माझ्या आवडत्या लाडक्या विद्यार्थ्यांचं मनापासून पुनश्च एकदा स्वागत करतो आणि लेक्चरला सुरुवात करतो. बेटा, डायव्हर्सिटी इन लिव्हिंग थिंग्स अँड देअर क्लासिफिकेशन, सजीवांमधील विविधता आणि त्यांचं वर्गीकरण शिकत असताना आय थिंक आय हॅव टोल्ड यू द डिटेल इन्फॉर्मेशन अबाउट हाऊ द प्लांट्स आर डिफरंट फ्रॉम इच अदर. वनस्पतींमध्ये ही विविधता कशी आहे हे तुम्हाला मी या मागच्या लेक्चरमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलाय आणि तोच धागा धरून किंवा तोच भाग पुढे या लेक्चरमध्ये आपण कंटिन्यू करतोय बेटा. ठीक आहे. सो लेट अस हॅव द हेडिंग टाइप्स ऑफ द प्लांट अकॉर्डिंग टू द मोड ऑफ न्यूट्रिशन. Types of the plants according to mode of nutrition. Have the heading. So we have this heading beta. Types of plants according to nutrition. पोषणानुसार वनस्पतींचे पडणारे प्रकार. न्यूट्रिशन आपण याच्या अगोदर कन्सेप्ट शिकलेली आय थिंक दुसऱ्या लेसन मध्ये आपण शिकलोय. सो इट इज द वे युज्ड बाय अन ऑर्गॅनिझम टू अचीव द फूड. अन्न मिळवण्यासाठी एखाद्या सजीवानी वापरलेला जो मार्ग असतो त्याला आपण न्यूट्रिशन म्हणतो किंवा पोषण म्हणतो. आणि त्याच्यानुसार वनस्पतींचे एकूण 3 प्रकार या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहेत. बेसिकली ते 2च प्रकार आहेत. एक आहे ॲटोट्रॉफिक आणि दुसरे आहेत हेट्रोट्रॉफिक, म्हणजे स्वयंपोषी वनस्पती आणि परपोषी वनस्पती. हा तिसरा जो प्रकार ऍड होतोय तो म्हणजे इन्सेक्टिव्होरस प्लांट्सचा. कुठला आहे? इन्सेक्टिव्होरस प्लांट्सचा, म्हणजे कीटकभक्षी वनस्पती. त्याचं रिझन तसंच आहे, कारण ॲटोट्रॉपिक आणि हेट्रोट्रॉपिक पेक्षा थोडंसं वेगळे पॉइंट त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहेत. ओके, सो लेट अस लर्न अबाउट देम. ओके बेटा, सो हिअर इन फ्रंट ऑफ यू देर आर 3 टाइप्स बेस्ड ऑन द न्यूट्रिशन. पोषणावर आधारित वनस्पतीचे जे 3 प्रकार आहेत त्या 3ही प्रकारांचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. एक्सप्लेनेशन आपल्या समोर आहे, मी देतोयच, लक्ष द्या. So the first type of the plants on the basis of the type of nutrition. I will repeat it beta. What is nutrition? The way which is used or the path which is used by a living organism to obtain the food. बाबा रे, अन्न मिळवण्यासाठी सजीवांनी वापरलेला जो मार्ग असतो त्याला आपण पोषण असं म्हणत असतो. मग आता पोषणासाठी काही सजीव किंवा आता वनस्पतींच्या बाबतीतच विचार करायचा झाला तर पहिला टप्पा इथं दिसतोय आपल्याला ॲटोट्रॉपिक प्लांट्स. हा, मी मुद्दामच या ठिकाणी ग्रीन कलर दिलेला आहे. त्या पाठीमागचा उद्देश पण तुम्ही समजून घ्या. ठीक आहे ना? त्या पाठीमागचा उद्देश काय असेल की ऍक्च्युअली ओनली ग्रीन प्लांट्स आर कॅपेबल टू प्रोड्यूस देअर ओन फूड अँड दॅट्स वाय आय हॅव युज्ड दिस ग्रीन कलर. तर बघा, पहिला टाईप या ठिकाणी दिसतोय वनस्पतींचा ॲटोट्रॉपिक प्लांट, स्वयंपोषी वनस्पती. व्हॉट इज द डेफिनिशन? दोज प्लांट्स which produce their own food by the help of photosynthesis process are called as autotrophic plants. ज्या वनस्पती प्रकाश संश्लेषणाच्या साहाय्याने, कशाच्या साहाय्याने? फोटोसिंथेसिस. व्हेरी इम्पॉर्टंट प्रोसेस आय हॅव टॉट यू इन द अर्लियर लेक्चर्स. या अगोदरच्या एका लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे व्हॉट इज द फोटोसिंथेसिस प्रोसेस, व्हॉट इज द रेस्पिरेशन प्रोसेस इन डिटेल, नाही का? सो फोटोसिंथेसिस व्हेरी इम्पॉर्टंट प्रोसेस आहे. द प्लांट्स
which produce their own food by photosynthesis are called as autotrophic plants. ज्या वनस्पती प्रकाश संश्लेषणाच्या साहाय्याने स्वतःचं अन्न स्वतः निर्माण करतात त्या वनस्पतींना स्वयंपोषी वनस्पती म्हणतात. याचं एक्झाम्पल काय लिहावं सर? सगळ्याच पण हिरव्या. सो ऑल ग्रीन प्लांट्स इज द एक्झाम्पल ऑफ द ऑटोट्रॉफिक प्लांट्स. सगळ्याच हिरव्या वनस्पती याचं उदाहरण म्हणून आपण घेऊ शकतो. आंबा आहे, मीन्स मँगो आहे की नाही, बाभळ आहे, कडुनिंब आहे, चिंच आहे, अशा सगळ्या वनस्पतींचा सहभाग तुम्हाला याच्यामध्ये करता येईल. दोज प्लांट्स विच आर ग्रीन. आता ग्रीन आहेत म्हणजे काय बेटा? क्लोरोफिल आहे, ठीक आहे ना. आणि त्या क्लोरोफिलच्या साह्यानेच ते आपलं स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात. फोटोसिंथेसिस मध्ये आपण पाहिलंय. सो द वॉटर विच इज रिसिव्ड बाय द मीन्स ऍब्झॉर्ब बाय द रूट्स and carbon dioxide which is absorbed by the leaves, okay, when reacts with each other in the presence of chlorophyll and sunlight, then formation of glucose takes place. This is called as photosynthesis. मुळांनी शोषलेलं पाणी आणि पानांनी शोषून घेतलेला कार्बन डायऑक्साईड, ठीक आहे, यांची परस्परांबरोबर अभिक्रिया घडून येते आणि ह्या अभिक्रियेसाठी सूर्यप्रकाश आणि त्याचबरोबर काय महत्वाचं आहे? हरितद्रव्य महत्वाचं आहे, क्लोरोफिल. याच्या साह्याने वनस्पती अन्न तयार करतात. त्या प्रोसेसला आपण फोटोसिंथेसिस म्हणतो. मग ह्या दुसऱ्या कुणावरती डिपेंड नसतात. खुद का खुद देख लेंगे. स्वतःचं अन्न स्वतः निर्माण करणाऱ्या वनस्पती आहेत म्हणून त्यांना आपण स्वयंपोषी वनस्पती म्हणूया. दुसरा जो टाइप आहे बेटा या ठिकाणी हेट्रोट्रॉफिक प्लांट्स, परपोषी वनस्पती. हेट्रोट्रॉफिक प्लांट्स कशाला म्हणायचं आहे? दोज प्लांट्स विच डू नॉट प्रोड्यूस देअर ओन फूड. दे कॅनॉट डू फोटोसिंथेसिस बट फॉर ऑब्टेनिंग देअर फूड दे आर डिपेंड ऑन अदर ऑटोट्रॉफिक प्लांट्स. दे आर डिपेंड ऑन other autotrophic plants for getting their food are called as heterotrophic plants. ज्या वनस्पती स्वतःचं अन्न मिळवण्यासाठी इतर हिरव्या वनस्पतींवरती, हिरव्या म्हणजे स्वयंपोषी वनस्पतींवरती अवलंबून असतात, अशा वनस्पतींना परपोषी वनस्पती असे म्हणतात. आय विल रिपीट द डेफिनेशन. दोज प्लांट्स विच आर डिपेंड ऑन ऑटोट्रॉफिक प्लांट्स फॉर फूड आर कॉल्ड एज द हेट्रोट्रॉफिक प्लांट्स. अर्थात ज्या वनस्पती अन्नासाठी इतर स्वयंपोषी वनस्पतींवरती अवलंबून आहेत अशा वनस्पतींना आपण परपोषी वनस्पती असं म्हणतो. इन द लास्ट लेक्चर ऑल्सो और इन प्रीवियस लेक्चर आय हॅव टोल्ड यू द एक्झाम्पल ऑफ कस्क्युटा, दॅट इज डोटर, राईट. सो कस्क्युटा इज द प्लांट विच इज डिपेंड ऑन अदर ग्रीन प्लांट्स फॉर ऑब्टेनिंग इट्स फूड. तर अमरवेल नावाची वनस्पती आहे. तर ती अमरवेल नावाची वनस्पती काय करते? अन्न मिळवण्यासाठी इतर स्वयंपोषी वनस्पतींच्या शरीरावरती वाढते, खोडांवरती, फांद्यांवरती वाढते, आहे की नाही. तर येलो कलर्ड वायर सारखं मी तुम्हाला सांगितलं होतं पहा. तर तशा प्रकारची ती वनस्पती आहे. सो वी कॅन मेन्शन द एक्झाम्पल हिअर डोटर और यू कॅन कॉल इट एज कस्क्युटा अल्सो. यालाच आपण मराठीमध्ये अमरवेल अशा प्रकारचं नाव देतो. आता तिसरा प्रकार आहे इन्सेक्टिव्हरस प्लांट्स, कीटक भक्षी वनस्पती. कोणाला म्हणायचं? नीट लक्ष द्या बेटा. व्हॉट आर द इन्सेक्टिव्हरस प्लांट्स? माय डिअर फ्रेंड्स, सम प्लांट्स आर डिपेंड ऑन द इन्सेक्ट्स फॉर गेटिंग और कम्प्लिटिंग दर न्यूट्रिशन. मित्रांनो, काही वनस्पती कीटकांचं भक्षण करतात. म्हणजेच काय बघा, दोज प्लांट्स विच कंझ्युम इन्सेक्ट्स, those plants which consume insects for their nutrition are called as insectivorous plants. पोषणासाठी कीटकांचं भक्षण करणाऱ्या वनस्पतींना कीटक भक्षी वनस्पती असे म्हणतात. म्हणजे सर वनस्पती पण मांसाहारी झाल्या? हा बेटा, वनस्पती पण मांसाहारी झाल्या. हे असं का होतंय ते सांगतो. Such type of the plants grow in the soil where there is the lack of nitrogen. ज्या मातीमध्ये नायट्रोजनचं प्रमाण कमी आहे अशा ठिकाणच्याच वनस्पती इन्सेक्टिव्हरस आहेत असं आपल्याला बघायला मिळतं. असं का होतं? कारण मुळात नायट्रोजन हा वनस्पतीच्या वाढीसाठी खूप महत्वाचा आहे बेटा. लक्ष द्या, कुठल्याही वनस्पतीच्या वाढीसाठी 3 घटक अत्यंत गरजेचे आहेत: नायट्रोजन, फॉस्फरस अँड पोटॅशियम. एनपीके, पीकेचा चुलत भाऊ. पीके माहिती आहे ना, तो सिनेमावाला, मूवीवाला. हा, तर असं बेटा तो काही नाही इथे. तर नायट्रोजन, फॉस्फरस अँड पोटॅशियम, these 3 nutrients are very essential for the growth of plants, of which if nitrogen is absent in the soil, that time it is very necessary to obtain nitrogen for the growth of the plants.
आता वनस्पतीच्या वाढीसाठी नायट्रोजनची तर गरज आहे आणि मातीमध्ये तर नायट्रोजन नाही, मग वनस्पती करणार काय? बेटा नायट्रोजनचा रिच सोर्स आहे ते म्हणजे मांस किंवा फ्लेश. आता कीटकांमध्ये काय मांस मिळणार नाही, परंतु प्रोटीनमध्ये सुद्धा नायट्रोजन खूप महत्वाचा घटक आहे. सो फायनली इन्सेक्टला ते ट्रॅप करतात आणि त्याचं कन्झम्पशन करतात. ठीक आहे, लक्षात येते ना. म्हणजे अशा काही वनस्पती आहेत ना, जवळपास त्यांचं स्ट्रक्चर बॉडीचं असतं, असं फ्लावर लाईक स्ट्रक्चर दिसतं. या पद्धतीनं व्हिनस फ्लाय ट्रॅप नावाची वनस्पती आहे. व्हिनस फ्लाय ट्रॅप, ट्रॅप म्हणजे जणू काही जाळं घातल्यासारखं नाही, पकडण्यासाठी. ठीक आहे ना. हे अशा प्रकारचं एक स्ट्रक्चर असतं आणि इट्स व्हेरी कलरफुल अँड इव्हन इट हॅज अट्रॅक्टिव्ह स्मेल ऑल्सो. ठीक आहे ना. मग छान वास पण आहे, अट्रॅक्टिव्ह कलर्स पण आहे. मग इन्सेक्ट तर काही इन्सेक्टच आहे, शेवटी येणार असं गो गो करत डबे, शेवटी मॉस्किटो कुठली अक्कल असणार आहे. मग ते येणार उडत आणि येऊन बसणार या ठिकाणी. बेटा इथे आतमध्ये येऊन बसल्याबरोबर हा जो ट्रॅप आहे ना तो क्लोज होतो. हा ट्रॅप काय होतो? क्लोज होतो. मग मिक्सिंग फिक्सिंग न्यूट्रिशन असं टरमध्ये ऍब्सॉर्ब करून घेतात. लक्षात येते की नाही? वनस्पती सुद्धा इतक्या डेंजरस असू शकतात हे लक्षात घ्यावे. ठीक आहे ना. ते टेम्पल रन मध्ये सुद्धा दाखवलेलं असतं गेम मध्ये. टेम्पल रन मध्ये नाही का, तो पट्टा असा पळायलेला असतो, लगेच तो प्लांट त्याच्या अंगावर जाते बघा. ते जरा जास्त झालं, तेवढं काही होत नाही, परंतु कीटक बसल्याबरोबर काही वनस्पती त्यांना ट्रॅप करतात, म्हणजे पकडतात आणि पकडून त्याच्यातलं न्यूट्रिशन, नायट्रोजनस कंटेंट, प्रोटीन वगैरे जे आहे ते ऍब्झॉर्ब करून घेतात. अशा पद्धतीने त्यांना आपण इन्सेक्टिव्हरस प्लांट असं म्हणतो. दोज प्लांट्स विच कन्झ्युम इन्सेक्ट्स फॉर दर न्यूट्रिशन आर कॉल्ड एज इन्सेक्टिव्हरस प्लांट्स. पोषणासाठी कीटकांचं भक्षण करणाऱ्या वनस्पतींना कीटकभक्षी वनस्पती असे म्हणतात. एक्झाम्पल काय सांगायचंय? व्हिनस फ्लाय ट्रॅप. एक्झाम्पल काय सांगायलोय? व्हिनस फ्लाय ट्रॅप. ठीक आहे. किंवा पिचर या ही सुद्धा त्याचं एक्झाम्पल म्हणून तुम्ही नोट करू शकता. स्पेलिंग पिचर. तिन्ही प्रकार लक्षामध्ये आले असतील अशी अपेक्षा मी करतो. ऑन द बेसिस ऑफ न्यूट्रिशन देर आर 3 टाइप्स ऑफ द प्लांट्स. Autotrophic plants, they can produce their own food by the means of or with the help of photosynthesis. All green plants. Then some plants depend on other green plants or autotrophic plants to obtain their food are called as heterotrophic plants. Dodder is the example, or Cuscuta. Third thing, some plants consume insects for their food or nutrition. They are called as insectivorous plants. कोई दिक्कत बेटा? All clear? Okay. So let us learn about the further part. Dear friends, our next heading is the structure of a plant. वनस्पतींची रचना. Basically, to learn the structure of plants, we must know the process of germination of a seed. वनस्पतींची रचना अभ्यासत असताना बेसिकली आपण असं सांगत जरी असलो किंवा मुळात की कुठलाही प्लांट म्हटल्याच्या नंतर हा जमिनीचा जर सरफेस असेल आणि ह्या जमिनीच्या वरच्या भागामध्ये असं जर प्लांट ग्रो होत असेल, ठीक आहे ना, आणि तर अर्थातच याच्या खालच्या बाजूला जमिनीच्या या खालच्या भागामध्ये त्या प्लांटचे रूट्स वगैरे पसरलेले असतात. एक जनरल स्ट्रक्चर असं असतं, बरोबर आहे, आपल्याला माहिती आहे. सो दिस इज द रूट पार्ट ऑफ द प्लांट अँड अदर मीन्स द पार्ट विच ग्रो अबव दॅट इज द शूट पार्ट. ठीक आहे. याला मराठीत मध्ये आपण म्हणतो आपण प्ररोह असं म्हणतो. आणि रूट जो आहे तो म्हणजे वनस्पतीचा मुळाकडचा भाग आहे. प्रामुख्याने वनस्पतीचे 2 भाग आहेत, एक अंडरग्राऊंड आणि दुसरा अबव ग्राउंड. ठीक आहे ना बेटा, एक आहे अंडरग्राऊंड आणि दुसरा आहे अबव द ग्राउंड. वनस्पतीचे 2 मुख्य भाग, एक जमिनीच्या खाली आणि दुसरा जमिनीच्या वरी. ठीक आहे ना. जमिनीच्या खाली जो भाग वाढतो त्याला आपण रूट्स म्हणतो बेटा. काय म्हणतो? रूट्स म्हणजे मूळ म्हणतो. आणि जमिनीच्या वर वाढणारा जो भाग आहे ना तर तो आहे शूट किंवा प्ररोह त्याला म्हणतो आपण. पण ही प्रोसेस एवढी सोपी नाही बेटा, ही प्रोसेस एवढी सोपी नाही आहे. याच्यासाठी आपल्याला बेसिक प्रक्रियेकडे जायला लागतं. अँड द बेसिक प्रोसेस, फंडामेंटल प्रोसेस इज द जर्मिनेशन ऑफ ए सीड. इज द जर्मिनेशन ऑफ ए सीड. म्हणजे याला आपण मराठीमध्ये बीजांकुरण असं म्हणतो बेटा. काय म्हणतो? बीजांकुरण असं म्हणतो. मग काय प्रोसेस आहे बीजांकुरणाची एक्सप्लेन करतोय, नीट लक्ष द्या रे बाबा. सो इट इज फंडामेंटल, सगळ्यात प्रायमरी लेवलला एवढं मोठं झाड तुम्हाला बघायला मिळतं बेटा, परंतु त्याच्या पाठीमागचं कॉज वेगळं आहे, त्याच्या पाठीमागचं रिझन वेगळं आहे. अलग लक्षात, त्यामागची प्रोसेस वेगळी आहे. काय प्रोसेस आहे ती तेव्हा सुरू झालेली असते जेव्हा एक बी या मातीमध्ये रुजतं. सो व्हॉट हॅपन्स ऍट दॅट टाइम, नेमकं त्यावेळेला काय घडतं? आय विल शो यू बेटा. सपोज दिस इज अ सीड.
जस्ट इमॅजिन करा बेटा की हे एक सीड आहे. काय आहे? सीड आहे. ठीक आहे. सपोज दिस इज अ सीड. ही एक बी आहे असं आपण इमॅजिन करूया, आपण कल्पना करूया दॅट दिस इज अ सीड. मग ह्या सीड मध्ये काय होतं? वेन देर आर favorable conditions, means proper moisture is there, soil is there, if amount of water is there, sunlight is there, all things are very important. समजा पुरेसं पाणी मिळालं, पुरेसं अन्न मिळालं किंवा पुरेसं आर्द्रता म्हणू त्याला आपण, सूर्यप्रकाश वगैरे, माती, ह्या सगळ्या गोष्टी मिळाल्या ना तर बिया रुजतात. आणि बिया रुजल्यानंतर बियाला अशा प्रकारचे दोन पार्ट जनरेट होतात किंवा ओरिजिनेट होतात. या ठिकाणी दोन पार्ट ओरिजिनेट होतात बेटा. कोणत्याही बियाला असे दोन पार्ट ओरिजिनेट होतात. एक जो पार्ट असतो तो अंडरग्राउंड जातो आणि दुसरा पार्ट अबव द ग्राउंड सरफेस जातो बेटा. द पार्ट ऑफ ए सीड आफ्टर जर्मिनेशन विच इज एंटरिंग और ग्रोविंग अंडरग्राउंड that is called as radicle. And the part of the seed after germination which is growing above the ground, above the soil, that is called as plumule. मित्रांनो, खूप महत्वाच्या कन्सेप्ट आहेत, नीट लक्ष द्या. जर्मिनेशन प्रोसेस काय आहे बेटा? तर वनस्पतीच्या बिया जेव्हा मातीमध्ये रुजतात त्यावेळेला त्या बियाला दोन भाग फुटतात. पहिला भाग आहे मातीच्या खाली वाढणारा, दुसरा भाग आहे मातीच्या वर वाढणारा बेटा. मातीच्या खाली वाढणारा भाग आहे त्याला रॅडिकल म्हणा, मातीच्या वर वाढणारा जो भाग आहे त्याला प्ल्युम्यूल असं म्हणतात. अरे साधी गोष्ट आहे, आपण ज्या वेळेला मोड आलेली कडधान्य उसळ नाही का भिजवून ठेवतो, त्या उसळीला सुद्धा असे दोन भाग फुटतात बेटा. कधीतरी पेरणी झाल्याबरोबर 6 ते 8 दिवसांनी, 4 ते 8 दिवसांनी कधीतरी शेतामध्ये जाऊन थोडंसं माती उकरून बघा, हे दोन्ही पार्ट तुम्हाला डेव्हलप झालेले दिसतील. बीजांकुरणाची प्रोसेस कंप्लीट झालेली असेल. सो व्हॉट इज जर्मिनेशन? द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ रॅडिकल अँड प्ल्युम्यूल टू द सीड इज कॉल्ड एज जर्मिनेशन. हा असतो एका नव्या वनस्पतीचा जन्म. दिस इज द बर्थ ऑफ ए न्यू प्लांट. हे एका नव्या वनस्पतीचा जन्म असतो बेटा. नाउ आफ्टर जर्मिनेशन द पार्ट विच इज ग्रोविंग बिलो द सॉइल, अंडर द सॉइल, इज कॉल्ड एज रॅडिकल. त्याला मराठीमध्ये मूल असं म्हणतात बेटा. अँड द पार्ट ऑफ द सीड आफ्टर जर्मिनेशन विच इज ग्रोविंग अबव द सॉइल, दॅट इज कॉल्ड एज प्ल्युम्यूल. त्याला मराठीमध्ये आपण प्ररोह किंवा अंकुर असे म्हणतो. मराठीमध्ये त्याला आपण काय म्हणतो? अंकुर. ह्या अंकुराच पुन्हा काय काय होते ते सांगतो सगळं, नीट आहे का? ग्रॅज्युअली, पुन्हा काही दिवसांनी, काही महिन्यांनी, काही वर्षांनी, ठीक आहे ना बेटा, काय व्हायला लागतं? काही दिवसांनी ग्रॅज्युअली दिस रॅडिकल इज देन कन्व्हर्टेड इनटू रूट्स. रॅडिकल इज कन्व्हर्टेड इनटू रूट. दिसतंय का रे बाबा? रॅडिकल इज देन कन्व्हर्टेड इनटू रूट्स अँड द प्ल्युम्यूल इज देन कन्व्हर्टेड इनटू शूट. व्हेरी गुड. या मूल जे आहे ना, हे मूल, ह्या मुलाचं रूप, मुलाचं म्हणजे बाळाचं नाही, तर मूल हे मुळामध्ये रूपांतरित होतं आणि अंकुराचं रूपांतर प्ररोहामध्ये होतं बेटा. मग प्ररोहामध्ये काय आलं? सगळंच आलं. स्टेम आलं, ब्रांचेस आलं, लीव्ज आलं. ठीक आहे ना बेटा? तर अशा पद्धतीने वनस्पतीचे 2 सेक्शन अभ्यासण्यापूर्वी ही जर्मिनेशनची प्रोसेस अभ्यासणं खूप गरजेचं आहे. ही प्रोसेस कुठे घडून येते? सॉइल म्हणजे मातीमध्ये घडून येते बेटा. या प्रोसेसचं नाव काय? जर्मिनेशन आहे बेटा. लक्षात येते ना? फॉर्मेशन ऑफ रॅडिकल अँड प्ल्युम्यूल टू द सीड in the favorable conditions is called as the germination of a seed. आहे की नाही? पोषक वातावरण आणि परिस्थिती निर्माण झाली असता वनस्पतीच्या बियांना मूल आणि अंकुर फुटण्याच्या प्रक्रियेला बीजांकुरण असं म्हणतात. आणि हे बीजांकुरण नावाची प्रक्रिया खूप सुंदर आहे बेटा, कारण या प्रक्रियेमधूनच एका नव्या वनस्पतीचा जन्म झालेला असतो किंवा होणार असतो. लक्षात येते ना? मग त्या वनस्पतीचं स्ट्रक्चर आपल्याला बघायचं आहे. द स्ट्रक्चर ऑफ ए प्लांट. वनस्पतीची रचना आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायची आहे, म्हणून हा बेसिक पॉईंट मी तुम्हाला सांगितलं बेटा. ओके ना? आता स्ट्रक्चरमध्ये आपल्याला सगळ्याला माहितच आहे की देर आर फ्यू इम्पॉर्टंट पार्ट्स ऑफ द प्लांट. रूट आहे, स्टेम आहे, लीव्ज आहे, हे परमनंट पार्ट आहेत नाही का? फ्लावर्स, त्यानंतर फ्रूट आणि सीड्स हे एकमेकात कन्वर्ट होणारे आहेत. तर त्या सगळ्या पार्टची इन्फॉर्मेशन आपल्याला बघायची आहे. वी विल सी दॅट इन्फॉर्मेशन इन द नेक्स्ट लेक्चर बेटा. कारण बऱ्याच दिवसानंतरचा हा व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना ॲक्च्युली आय एम रेकॉर्डिंग दिस ऑल थिंग्स फ्रॉम माय विलेज. गावी आलो आहे आणि गावी येऊन हे सगळं रेकॉर्डिंग वगैरे चालू आहे. कंडिशन्स आर मीन्स अपोजिट. देन ऑल्सो आय एम ट्राईंग टू डू माय बेस्ट. आता आपण आठवड्यातून थोडं लेक्चरची संख्या पण जास्त वाढवणार आहेत बेटा.
त्यामुळे काही काळजी करू नका, व्यवस्थितपणे एक एक गोष्ट तुम्हाला नव्याने शिकायला मिळणार आहे. केवळ मंगळवार आणि शुक्रवारच नाही, तर आता सध्या थोडंसं सुट्ट्याचा पण काळ आहे, त्यामुळे जास्तीत जास्त व्हिडिओ लेक्चर्स रेकॉर्ड करून तुमच्यापर्यंत आणण्याचा मी प्रयत्न करतोय. बऱ्याचशा गोष्टी झाल्या पाठीमागे आणि तुमचं म्हणजे एक 2-4 लेक्चर्स ड्रॉप झाले, त्याबद्दल हर्टली सॉरी. तर मुळात बेसिक प्रोसेस कळते तुम्हाला. स्ट्रक्चर शिकण्यासाठी जर्मिनेशन शिकणं गरजेचं होतं, कारण रूट आणि शूट सिस्टीम ही बघत असताना मुळात रूट तयार कसं झालं आणि शूट तयार कसं झालं, मग जर्मिनेशन काय हे सांगणं गरजेचं आहे असं वाटलं. स्ट्रक्चर ऑफ प्लांट शिकत असताना जे इम्पॉर्टंट पार्ट्स आहेत, रूट आहे, स्टेम आहे, लीव्ज आहेत, देन फ्लावर, फ्रूट अँड सीड्स, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला डिटेलमध्ये बघायच्या आहेत. तर ते आपण आपल्या नेक्स्ट लेक्चरला बघणार आहेत बेटा, ठीक आहे. आणि नेक्स्ट लेक्चर म्हणजे काय, आता एवढं वेट करायची गरज नाही, ते सुद्धा लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे. ओके बेटा, आय होप यू कॅन अंडरस्टँड what were the problems I have faced in the earlier period. Thank you very much beta for your trust, and if you like this video then do subscribe the channel. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत याला पोहोचवा. ओके बेटा, तब तक के लिए जय हिंद.